अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे अवैध मावा आणि सुगंधी तंबाखूच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे। पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शेवगाव पोलीस अधिक सतर्क झाले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की शेवगाव येथील जावेद राजू शेख हा मारुती सुझुकी 800 कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि तयार माव्याची वाहतूक करणार आहे। माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ पथक तयार केले आणि वरूर ते शेवगाव रोडवर सापळा रचला। काही वेळातच संशयित वाहन तेथे येताना दिसले। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालक जावेद शेख हा कारमधून उतरून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला। यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली। झडतीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आणि तयार मावा आढळून आला। यामध्ये 60,000 रुपयांची 20 पाकिटे, 7,500 रुपयांची 30 पाकिटे सुगंधी तंबाखू, 3,000 रुपयांचा तयार मावा आणि 1,50,000 रुपये किमतीची मारुती सुझुकी 800 कार असा एकूण 2,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। महाराष्ट्रात विक्री आणि साठवणुकीस बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक सुरू असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे। त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी जावेद राजू शेख याच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। तसेच या अवैध मालाचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता याचाही तपास पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। कॅमेरामॅन विजय मगर सोबत आवाज जनतेचा न्यूज शेवगाव। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।